नमस्कार, मी अमर कोळी मेट्रोटिक विलेजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण टिक विलेज या यूट्यूब चॅनलवर आपण हा एक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म ही पॉडकास्ट सिरीज आपण चालू केलेली आहे. मला वाटते हा दुसरा भाग आहे. या भागामध्ये आपण आजचा भारत, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये चालू असलेली विधानसभा 20 नोव्हेंबर 2024मध्ये महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. आणि वाटते या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म या पॉडकास्ट सिरीजमध्ये आजचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी त्रिसूत्री होती, हिंदवी स्वराज्य घडविण्यासाठी जी ती त्रिसूत्री होती, स्वभाषा, स्वराज्य किंवा स्वराष्ट्र आणि स्वधर्म, महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या जी निवडणूक आहे त्याच्यासाठी मला वाटते हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. आणि आपल्याला एक जो मनामध्ये जो गोंधळ असेल तर हा गोंधळ निवारण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी आशा बाळगतो. आमचा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म ही पॉडकास्ट सिरीज तुम्हाला नक्कीच आवडत आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असा महाराष्ट्र धर्म हा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जेव्हा मोगल शासन असेल, पोर्तुगीज असतील, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, सिद्धी, डच, ब्रिटिश आणि पोर्तुगीज असतील, या सर्व विदेशी आक्रमकांनी जेव्हा भारतामध्ये भारतीय सामान्य जणांवर, विशेषतः हिंदू समाजावर जी गुलामगिरी लादली होती, त्याच्यामध्ये हिंदू सामान्य जणांची मान्यता असलेली मठ, मंदिरं ह्या ज्या प्रकारे ध्वस्त करण्यात आली होती, नालंदा येथील विद्यालय असेल त्यामध्ये दळून जी ज्ञानसंपदा होती, जी ग्रंथ होते ती संपूर्ण दळून नष्ट झाली होती. एक श्रीराम जन्मभूमी मंदिर असेल ते कुठेतरी ध्वस्त करण्यात आलं होतं. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर, तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिर असेल, आणखी चिपळूण येथील भगवान परशुरामाचे मंदिर असेल, अशा हिंदू सामान्य जणांसाठी आपल्या धर्माविषयी, आपल्या आस्थेविषयी एक निम्न भाव प्रकट व्हावा याच्यासाठी ह्या ज्या एक प्रातिनिधिक विदेशी आक्रमकांच्या ज्या कृती राहिलेल्या आहेत, हल्ले राहिलेले आहेत भारतीय किंवा हिंदू आस्थेंवर, ते नक्कीच कुठेतरी निम्न भाव निर्माण करणारेच होते. हे सर्व अभ्यासून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामधील एक संत परंपरा राहिलेली आहे त्यापासून प्रेरणा घेत स्वभाषा, स्वराज्य आणि स्वराज्य किंवा स्वराष्ट्र आणि स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य किंवा स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांची जपणूक केली, यांचं संवर्धन केलं. आणि ते जपताना ते वाढेल कसं, त्याचा विस्तार कसा होईल, ते अधिक त्याला वलय कसं प्राप्त होईल ह्याची काळजी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला जो संपूर्णपणे सनातन धर्माचा विचार असलेला हिंदू विचार ह्याच्यावर आधारित होता, त्यासाठी छत्रपती शिवाजी
महाराजांनी मठ मंदिरांची जेथे विदेशी आक्रमकांकडून ही मठ मंदिरं ध्वस्त करण्यात आली होती, त्यांची पुनर्बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषेसाठी इतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, शिवाजी महाराजांचे सरदार असतील, त्यांचे मावळे असतील, या सर्वांना संपूर्ण भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, मग तिथे छत्रसालजी यांचा ही उल्लेख येतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे गेले होते. तिथून सफलतापूर्वक छत्रपती शिवाजी महाराज निसटले होते. आपली मुत्सद्देगिरी असेल आणि एक चातुर्य असेल, अचूक नियोजन असेल, या सर्वांचा एक अभूतपूर्व एक संगम होऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले होते मोगल कैदेतून. आणि त्यामुळे स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी नर्मदा तीरापासून, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात भव्य, दिव्य, सर्वात मोठा असा साल्हेरचा दुर्ग असेल, तो तिथपासून अगदी चेन्नई येथे जिंजी हा भारतातील मला वाटते एक महत्त्वपूर्ण दुर्ग आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सामील होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वभाषेचा एक विकास करण्यासाठी, स्वभाषा म्हणजे तेव्हाची मराठी भाषा ही अनेक भाषांमध्ये एक विशेषतः फारसी भाषेमध्ये एक विलोप पावत होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1400 शब्द असलेला मराठी राज्यकोश निर्माण केला होता. आपल्या महाराजांच्या दरबारात जे विद्वान होते, ह्या विद्वानांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा राज्यकोश निर्माण केला होता. त्यातून स्वभाषा ही जपली होती, स्वभाषा ही वाढवली होती. आत्ताही त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेस राज्यभाषा मला वाटते दर्जा मिळाला आहे. त्यातून मराठी भाषेची जपणूक होणार आहे, त्याचं संवर्धन होणार आहे आणि ती मराठी भाषा वाढणार आहे. असा मराठी नेते असतील, मला वाटते भाजपमधील नेते असतील, विशेषतः एक मराठी भाषेबद्दल राजसाहेब ठाकरे हे नेहमीच आग्रही राहिलेले आहेत. तर ह्या सर्वांचे प्रयत्न कुठेतरी मला वाटते फलद्रूप झालेले आहेत आणि मराठी भाषा ही राज्यभाषा, आसामी भाषेसोबत, बंगाली भाषेसोबत भाषेचा दर्जा प्राप्त होतो आहे. म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन होणार आहे. त्या मराठी भाषेमध्ये साहित्य एक क्वालिटी साहित्य निर्माण होणार आहे आणि तिथे मराठी भाषेतील लेखक असतील, कवी असतील, कलाकार असतील, या सर्वांना एक आधार प्राप्त होणार आहे. आणि स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे विदेशी आक्रमक होते, त्यांचे जे राज्य असेल, त्यांचे जे साम्राज्य असतील, त्यातून बराचसा मुलूक जिंकून आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये जोडला होता. आणि तेथील सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिर असतील, ती मंदिराची जी मंदिरे ध्वस्त करण्यात आली होती, त्यांची पुनर्बांधणी केली. आपल्या जनतेकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातच एक सर्वात मोठं जर वैशिष्ट्य असेल तर ते वैशिष्ट्य होतं ते सामान्य जनतेस, आपल्या मराठी जनतेस असेल किंवा विशेषतः हिंदू जनतेस एक आधारशील असं हिंदवी स्वराज्य होतं. त्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मठ मंदिरांचा एक पुनर्बांधणी केली होती. जलाशय असतील, ते जलाशय निर्माण केले होते. वनसंपदा असेल, शेती असेल, या सर्वांकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक
चांगला त्या ह्या सर्वांना अनुकूल असा राज्यकारभार केला होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मठ मंदिर असतील त्यांची पुनर्बांधणी असेल, राज मराठी राज्यकोष निर्माण करणं, ह्या सर्व गोष्टीतून स्वभाषा, स्वराज्य आणि स्वधर्मासाठी केलेले धर्मकार्य. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं गोपाळन, गोशाळा निर्माण केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्या गायींचं रक्षण केलेलं आहे. या सर्वांचं रक्षण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी तो हिंदू विचार होता, तो हिंदू विचार कुठेतरी एक हे जे मोगल होते, विदेशी आक्रमक होते, ते जसे कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, पोर्तुगीज असतील, हे विदेशी आक्रमक कुठेतरी आपल्या स्वभाषेवर असेल, स्वराज्यावर असेल, स्वधर्मावर कुठेतरी घात करत होते. त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच बिमोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेच आणि स्वधर्मासाठी केलेलं धर्मकार्य सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ह्या दृष्टीने जर आपण बघितलं तर ह्या दृष्टीने जी भाजप प्रणित महायुती असेल, त्यांचं कार्य आपण श्रीराम जन्मभूमी मंदिर असेल, तिथपासून ह्या सर्व आपल्या भारतातल्या स्वभाषा कोणत्या, भारतातल्या राष्ट्रीय भाषा कोणत्या, तर भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा ह्या राष्ट्रीय भाषा. मग त्याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, तमिळ असेल, बंगाली असेल, आणखी पंजाबी असेल, ह्या सर्व भारताच्या स्वभाषा आहेत, भारताच्या राष्ट्रीय भाषा आहेत. आणि त्यांचं संवर्धन करणं, त्यांची जपणूक करणं हे केंद्र सरकारचं हे कर्तव्य आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्मारकं आपण संबोधतो की गडकिल्ले आहेत, गडकोट जे आहेत, दुर्ग असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे एक दुर्ग स्थापत्य विशारद होते. आणि त्यांचा अभ्यास, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म शिवनेरी दुर्गावर झाला. त्याचं एक 25 वर्ष म्हणजे त्यांचे संपूर्ण 50 वर्षाचा त्यांचा आयुष्याचा काळ होता. आणि त्यातील 25 वर्ष हे राजगडावर त्यांचे वास्तव्य होते. त्याच्यानंतर त्यांची राजधानी असेल रायगड अशी होती. राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी निवड केली होती. आणि हा रायगड दुर्ग रायगड छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर एक दुर्ग बांधणीतले सर्व प्रयोग केल्यानंतर, ते सफल प्रयोग केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड हा संपूर्ण विश्वातील, संपूर्ण जगातील अभेद्य असा दुर्ग निर्माण केला होता, बांधला होता. दुर्ग बांधणी हा जो एक विचार आहे, हा एक क्षेत्र आहे, अतिशय आव्हानात्मक आहे. आणि या एक शास्त्रातील छत्रपती शिवाजी महाराज एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक होते. आपण या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म या पॉडकास्ट सिरीजमध्ये त्याबद्दल आपण नक्कीच आपण त्याच्याबद्दल एक आढावा घेणार आहोत. आणि त्यानुसार NDA म्हणजे भाजप प्रणित NDA महायुती वाटते गडकोटांचं संवर्धन असेल त्याच्यासाठी एक मला वाटते प्राधिकरण नेमत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील गडकोट असो, महाराष्ट्रातील दुर्ग असोत, यांचे संवर्धन होणार आहे, यांची जपणूक होणार आहे. त्या निमित्ताने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि याच्या अगोदरही त्यांनी तसे प्रयत्नही केलेले आहेत. आणि मला वाटते 2000 कोटींचा एक प्राधिकरण निर्माण होत आहे. आणि त्यामुळे महाराजांचे गडकोट असतील, दुर्ग असतील, त्यांचे संवर्धन होणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला नव्याने अभ्यासता येईल. हे एक सामान्य
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा एक अभ्यासक किंवा वाचक म्हणून एक कुठेतरी सुखावणारी गोष्ट आहे. आणि जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य जनांस दिलेला आधार, आपल्या स्वराज्यातील सामान्य जनांस दिलेला आधार, जलाशय निर्माण केले होते, शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान निर्माण केले होते. ह्या सर्व गोष्टी मला वाटते महायुतीच्या एक कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सामान्य जनांस आधार दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे खूप कणवाळू मनाचे एक जाणते राजे होते. म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड येथील ते पाचाड येथे, पाचाड हा गाव आहे पायथ्याशी, रायगडच्या पायथ्याशी, आणि तेथे भुईकोट आहे. तिकडे एक स्थापत्य चित्र आहे. मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज हे एक रायगडच्या पायथ्याशी तिकडे विहीर होती, आणि ते विहिरीवर आपल्या ज्या स्वराज्यातील त्या गावातील स्त्रिया, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासोबत आपल्या जिजामाता असतील, आपली आई असेल, एक आपली बहीण असेल, याप्रमाणे बोलत आहेत असं ते चित्र आहे. आणि त्यांच्यासोबत असेल त्यांची मुलं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे फळं देत आहेत. आपल्याला माहीत आहे की हिरकणींची जी हिरकणी होत्या यांची एक गोष्ट आहे, ती खूप सुप्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज खूप कणवाळू राजे होते, जाणते राजे होते. त्या दृष्टीने जर बघितलं तर मला वाटते एक कोरोना काळापासून एक मला वाटते एक 80 करोड गरीब जनतेला फ्री रेशन्स, फ्री अन्नधान्य देत आहेत केंद्र शासन. अर्थात NDAचं महायुती हे त्याच्या अगोदर असा सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढूनही हे UPAच्या शासनामध्ये मला वाटते तेव्हा अन्नधान्य सडत होतं. UPAच्या जे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जे शासन होतं, त्या शासनामध्ये शरद पवार हे कृषी मंत्री होते, आणि त्यांना ही गोष्ट जमली नव्हती. कुठेतरी कार्यक्षमतेचा एक अभाव होता त्या संपूर्ण सरकारामध्ये. आणि जर आपण बघितलं म्हणजे मुंबई असेल, तर जयपूर असेल, अयोध्या असेल, चेन्नई असेल, हैदराबाद असेल, एक संपूर्ण देशभरात एक बॉम्बस्फोट होऊन जे स्लीपर सेल ॲक्टिवेट झालं होतं आणि संपूर्ण देश अस्थिर करण्याचा तो डाव होता. तसे हल्ले देशांतर्गत जी सुरक्षा आहे, मला वाटते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारमध्ये संपूर्ण देशभर ही देशांतर्गत सुरक्षा ही खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे, आणि देश एक स्थैर्याकडे जात आहे. देश तो UPA सरकारच्या काळामध्ये जे भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली होती, त्याच्यामध्ये ऑगस्टा वेस्टलँड असेल, त्याच्यामध्ये नॅशनल हेराल्ड असेल, त्याच्यामध्ये CWG असेल, त्याच्यामध्ये 2G असेल, त्याच्यामध्ये खूप असे जी भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली, बोफोर्स असेल, हे सर्व प्रकरणांमुळे कुठेतरी भारतीय अर्थव्यवस्था ही मोडकळीस आली होती. काँग्रेस प्रणित जी UPA शासन होतं, UPA सरकार होतं, त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था फ्रजाईल 5, मॉर्गन स्टॅनलेचा असा रिपोर्ट आहे, भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस येऊन फ्रजाईल 5मध्ये समावेश करण्यात येत आहे. आणि ती अर्थव्यवस्था नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मला वाटते फर्स्ट टॉप परफॉर्मिंग एक एमर्जिंग पॉवर्स म्हणून, डेव्हलपिंग एमर्जिंग पॉवर्स म्हणून, मल्टी अलायन्ड एमर्जिंग पॉवर्स म्हणून एक उदयास येणारी भारत एक नवीन शक्ती पूर्ण जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं
आणि ह्या काँग्रेस प्रणित सरकारांमध्ये मला वाटते तुष्टीकरणातून मुस्लिम तुष्टीकरणातून विशेषतः एक वक्फ बोर्ड सारखे अनियंत्रित कायदे निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण एक GS अहलुवालिया जी मला वाटते मध्य प्रदेश हायकोर्टमधील जज आहेत, त्यांनी एक निरीक्षण नोंदविलं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने वक्फला जी ताकद दिली त्यामध्ये वक्फ बोर्ड सर्व जमीन गिळंकृत करत आहे. अशा पद्धतीनं ते सरकारी कार्यालय असतील, मंदिर असतील, अशा पद्धतीने जर करत राहिले तर एक दिवशी ते संपूर्ण भारतच वक्फ करतील आणि ही संपूर्ण भारत ही वक्फ बोर्डची संपत्ती होऊन बसणार आहे, असं त्यांचं निरीक्षण आलेलं आहे. एक तुम्ही ह्या गोष्टी वाचल्या पाहिजे. आणि देशाची जेव्हा फाळणी झाली तेव्हा तिकडचे जेव्हा हिंदू पाकिस्तानातील हिंदू भारतामध्ये आले, त्यांना तत्कालीन सरकार म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने एक विश्वास दिला होता, हमी दिली होती की तुम्हाला तुमची संपत्ती तुमच्या नावी केली जाईल. म्हणून पाकिस्तानातून जे हिंदू आपले भारतामध्ये आले होते, भारतामध्ये जिथे ते वास्तव्य करत होते, ही संपत्ती तुमच्या नावावर तुमची मालकी हक्क तुम्हाला प्रदान करण्यात येतील. परंतु 1984मध्ये ही सर्व संपत्ती मला वाटते राजीव गांधींच्या सरकारने वक्फ बोर्ड पूर्ण जमीन ही वक्फ बोर्डला देण्यात आली. असा अविश्वास या काँग्रेस सरकारने केलेला आहे.